नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि मायबाप प्रेक्षकांनो, जय शिवराय. तुमच्यासाठी शेती, सरकारी योजना आणि ताज्या अपडेट्ससाठी अचूक माहिती घेऊन आम्ही नेहमी हजर असतो. जर तुम्ही खरी विश्वासार्ह आणि वेळेवर माहिती हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया आपण आजची खूप मोठी अपडेट्स आलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा दिलेला आहे कौल आणि कर्जमाफीची काय घोषणा आहे तर तुम्हाला मी सांगणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघूया. बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय. महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता सरकार दाखवत आहे. कारण की सर्व बँकांकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवली जात आहे. बँकांना 15 फेब्रुवारीपर्यंत थकीत कर्जाची माहिती देण्याचा आदेशसुद्धा देण्यात येत आहे, असे सरकारकडून जाहीर घोषणा करण्यात आलेली आहे. सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची सुद्धा शक्यता झालेली आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात. कारण की सध्या आपल्यासोबत जे सरकारकडून एक वॉर रूमसुद्धा सुरू करण्यात येतो आहे. बँकांकडून येणाऱ्या सर्व गोष्टींचा सुद्धा अहवाल मागवला जातोय आणि तसा अभ्यास केला जातोय. शेतकऱ्यांचे जे काही थकीत कर्ज होतं त्यांची सुद्धा माहिती मागवली जात आहे. कर्जमाफीचे होण्याचे कितपत चान्सेस वाटतात तर जर आपण बघितलं, यंदा राज्यात जे अतिवृष्टीला मोठा फटका बसला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती हाताशी आलेलं पीक जे आहे ते संपूर्ण वाहून गेलं होतं. जे शेत जमिनीतसुद्धा करडून गेल्या होत्या. शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी जी आहे ती सरकारकडे करण्यात आली होती. सरकारकडून हालचाली जी आहे त्याबाबत आता सुरू झाल्या आहेत असं पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांच्या थेट शेतकऱ्यांच्या बाकीतच माहिती जी आहे ती देखील आता राज्य सरकारने सर्व बँकांकडे मागितले आहे. तसा आदेश देखील आता जारी केलेला आहे. 15 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील जेवढ्या काही चुकी शेतकऱ्यांचे कर्ज आहे त्यांना डिटेल्स माहिती जी आहे ती आता सरकारने मागितलेली आहे. एक वार सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता सरकार जे आहे ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सकारात्मक असल्याचा पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे यंदा मार्चपर्यंत जे सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा जी आहे ती करू शकेल असं मागील जर बघितलं तर बच्चू यांनी देखील मोर्चा काढला होता. पण नवीन जे वर्ष आहे ते सुरुवात होत असत त्यामुळे मार्चपर्यंत कर्जमाफी करावी अशी देखील मागणी करण्यात आली होती. ती शेतकऱ्यांनी लावून धरली. त्यामुळे आता सरकार आहे जे उच्च समितीकडे देखील त्यामुळे आता यंदा शेतकऱ्यांचे कर्जमाफी होणार का याकडे नक्कीच सरकारचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळे येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना हा दिलासा मिळतो आहे की तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती पाहिल्याबद्दल. तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, तुमचं काय मत आहे याबद्दल? आपली शेतकरी कर्जमाफी व्हावी का? कारण यंदाच्या मागच्या वर्षामध्ये खूप नुकसानी झालेले आहे. खूप मोठा पूर आल्याने काहींचे पीक जे आहे ते आले नव्हते आणि खूप सगळ्या कपाशी किंवा इतर ऊस पीक म्हणा किंवा वेगवेगळे जे पिकाची नासाडी आहे ती झाली होती. तर तुमचं मत काय आहे याबद्दल? एकूण आपल्याला कर्जमाफी व्हावी का आणि कर्जमाफी झाली तर कोणत्या अटी असतील? तर हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर आतापर्यंत तर सरकारकडून ह्याच माहिती येत आहे की शेतकऱ्यांना दिलासा देत आहे कर्जमाफी व्हावी. पण शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल, पण कोणत्या अटींनुसार, कोणकोणत्या अटी असणार आहेत तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपल्या चॅनलवर खूप खूप मोठ्या अपडेट्स येत असतात, शेतकरी योजना येत असतात. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंतच म्हणजे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. कारण आपण शेतकरी आहोत आणि आपल्याला शेतीविषयी अपडेट्स राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि बातम्या आणि सरकार काय म्हणतं आहेत